नमस्कार प्रेक्षकांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता माही ही रमासमोर आलेली असते आणि माहीने आता रमाला सोडवलेलं असतं आणि माहीला बघताच इकडे रमा म्हणते की कोण आहेस तू? तर माही म्हणते मी माही आहे. आणि तेव्हा रमा पुन्हा एकदा माहीकडे बघू लागते आणि लगेच माही म्हणते की माही आणि रमा जरी एक असल्या आणि जर त्या एक झाल्या तर वाईट लोकांना संपवल्याशिवाय राहणार नाहीत. बारकाईने माहीकडे बघत रमा म्हणते की तू तर एकदम माझ्यासारखी दिसतेस ग. माही म्हणते की त्यामुळेच नीतीने आपल्या जागा बदलल्यात. तर आता रमा म्हणते की तू मला काय बोलतेस ना तेच काही कळत नाही. तेव्हा आता माही म्हणते की एवढं समोर काय चाललं ते देखील बघूनसुद्धा तुला कळत नाही तर सांगते. मी माही, देविकाची मुलगी माही आणि तू आहे अक्षयची बायको. पण आपल्या दोघांच्या जागा आता बदलल्या गेल्यात आणि आता मी रमा बनून मुकादमांच्या घरी आहे तर तू देविकाकडे. आणि माही म्हणते की आता तरी समजलं का हे सगळं काय चाललंय ते? माही म्हणते की मी आत्तापर्यंत अक्षयची बायको बनून मुकादमांच्या घरी राहत होते आणि तेही रमा बनून. तेव्हा आता लगेच माही म्हणते की आणि तुला इथे आणलं होतं. माही म्हणते की कारण माझी स्ट्रिक्ट मॉम आहे ना देविका, तिला माझ्या नावावरची प्रॉपर्टी तिच्या नावावर करून घ्यायची. त्यानंतर आता माही म्हणते की कळलं का आता तुला? तेव्हा आता रमा विचार करते आणि म्हणते की 1 मिनिट. रमा आता माहीच्या हात धरते आणि म्हणते की 1 मिनिट म्हणजे यांनी दुसरे लग्न केले नाही ना आणि यांचंसुद्धा माझ्यावरच प्रेम आहे ना. आणि त्यानंतर आता माही ही विचार करत म्हणते की हो, अक्षयचं फक्त रमा आणि रमावरच प्रेम आहे. आणि ते ऐकताच आता रमाच्या डोळ्यातून आनंदाने आता अश्रू वाहू लागतात. त्यानंतर आता माहीकडे पुन्हा आता रमा एकटक नजरेने बघू लागते आणि म्हणते की पण तू इथे कशी आलीस? त्यानंतर आता माहीच्या डोळ्यासमोर घडलेली सगळी हकीकत येते. आपण आता रस्त्याने जात असताना पाटील कॉन्स्टेबल कशी आपल्याला भेटली आणि तू इथे काय करतेस? तुला तर नील इन्स्पेक्टरने धरून नेले होते ना तिकडे बाहेर कुठेतरी न्यायला. तर ती सगळी हकीकत आता माहीला आठवते. जेव्हा आता माही ही पाटील कॉन्स्टेबल समोर आलेली असते त्यावेळेस पाटील मॅडमने माहीचा हात धरलेला असतो आणि म्हणालेली असते की कुठे चाललीस तू? आणि तुला जर कुठे चक्कर वगैरे आली आणि तू जर गुंगीमध्ये पडलीस तर, आणि त्यामुळे पुन्हा सगळं आमच्यावरच येईल, आमच्या साहेबांवरच येईल. मला ना वाटतं तू जरा क्रॅक मुलगी आहेस. आणि त्यानंतर आता माही लगेच पाटील मॅडमला म्हणते की मी थोडी क्रॅक नाही, खूप क्रॅक आहे. आणि मी काय करेल माहिती आहे का? तुझ्या स्वप्नामध्ये येऊन तुझ्या डोक्यावर बसेल आणि मग तुझा गळा दाबेल. असे म्हणत माही आता पाटील मॅडमला झटू लागते. आणि त्यानंतर आता माही ही पाटील कॉन्स्टेबलला दगड उगारते. तर आता पाटील कॉन्स्टेबल घाबरलेली असते आणि म्हणते की दगड खाली टाक. तर माही म्हणते नाही टाकणार, एक दगड तुला मारीन आणि तुला मग यमाचा दरवाजा दाखवील. तेव्हा तू माझ्या नादी लागू नकोस, मी काही साधी क्रॅक नाही आहे, खूप क्रॅक आहे क्रॅक. आणि त्यानंतर आता माही म्हणते की मी दगडाने तुझा डोळा फोडील आणि मग जर तुझा एक डोळा फुटला तर मग तू चोरांना कशी पकडशील? आता माहीचे ते बोलणे ऐकून पाटील कॉन्स्टेबल म्हणते की अरे बापरे, ही मुलगी ना थोडी क्रॅक नाही तर जरा जास्तच क्रॅक आहे आणि हिला जर आपण जास्त टॉर्चर केलं तर ही आता आपल्यासुद्धा जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल. तेव्हा आता आपण येथून गेलेलंच बरं असा विचार करून पटकन आता पाटील कॉन्स्टेबल तेथून आता निघून जाते. आणि त्यानंतर आता माही जेव्हा तेथून बाजूला येते त्यावेळेस आता माहीच्या लक्षात आलेलं असतं की म्हणजे नीलने मला याबद्दल काहीच नाही सांगितलं आणि नीलने रमाला पकडलं आणि जेलमध्ये टाकलं आणि त्यानंतर आश्रमात टाकलं. आणि आता नीलने पुन्हा रमाला माही बनवून आता हे सगळं करण्याचा प्रयत्न केला हे आता माहीच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. आणि त्यानंतर आता इकडे रमाची अवस्थासुद्धा तशीच झाली आहे, कारण हे लोक कोण आहेत हे रमा ओळखतच नाही आहे आणि तिला ते सगळे लोक नवीन वाटत आहेत म्हणून तिची तशी अवस्था झाली हे आता माहीच्या चांगलं लक्षात आलेलं असतं. आणि आता इकडे माही विचार करते की जर मला रमाला सोडायचं असेल तर मला घरातून बाहेर पडावे लागेल, पण मी आता अक्षयला काय सांगू? आणि त्यानंतर असा विचार करून माही पुन्हा आता मुकादमांच्या घरी आलेली असते. बेडरूममध्ये येताच आता माही ही हेरझऱ्या मारू लागते. आणि त्यानंतर आता बेडरूममध्ये अक्षय आणि रमाच्या फोटोकडे माही ही एकटक बघत असतानाच पाठीमागून अक्षय तिथे येतो आणि अक्षयने त्याच्या हातात आता एक
बॅग आणलेली असते आणि पटकन पाठीमागून अक्षय तिथे येत माहीचे डोळे झाकतो आणि म्हणतो की रमा तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. आणि पटकन आता अक्षय त्याच्याकडील ती पिशवी आता माहीकडे देतो. तर त्या माही ती पिशवी उघडते आणि त्यामध्ये आता अक्षयने माहीसाठी खास पैंजण आणलेली असते. त्यानंतर आता पाडवा आलाय असे म्हणत अक्षयने पाडव्याला आता माहीसाठी सुंदर एक साडीसुद्धा आणलेली असते. आणि खुश होत अक्षय म्हणतो की आवडली का? तेव्हा आता माही म्हणते की आवडली ना. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की ना मला ना तुमच्याकडून अजून काहीतरी हवं आहे. तर अक्षय म्हणतो की रमा काय बोलतेस तू, काय पाहिजे तुला अजून? आणि त्यानंतर आता अक्षय रमाला म्हणतो की कुठल्याही मुलीला तिच्या वडिलांनंतर ती तिच्या नवऱ्याकडे सगळं काही हक्काने मागू शकते, त्यांना विचारू शकते. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की माग तुला काय हवं आहे? तर आता माहीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि भरल्या डोळ्यांनी माही म्हणते की तर मग मला एक दिवस बाहेर जायचं आहे. हसतच अक्षय म्हणतो की चल कुठे जायचं आहे? तर आता माही म्हणते की तुम्ही नाही. आणि त्यानंतर आता माही म्हणते की मला आईकडे जायचं आहे एक दिवस राहायला. तेव्हा आता अक्षय म्हणतो की आईची तब्येत बरी आहे ना? तर माही आता अक्षयकडे बघू लागते. आणि त्यानंतर आता माही म्हणते मावशी सांगत होत्या की आईला खूप एकटं वाटतंय म्हणून, कारण आता बघा ना लग्न झाल्यापासून मी इकडेच आहे, मी तिकडे जातच नाही. म्हणते की त्यामुळे मी मावशीला सांगितलं की मी सकाळी येऊन संध्याकाळी परत येईल म्हणून. आणि त्यानंतर आता माही पुन्हा विचारते जाऊ या का मी? तर अक्षय म्हणतो की ठीक आहे. आणि तेवढ्यात आता माही म्हणते की गुढीपाडव्याला येते ना मी परत. तर अक्षय रागाने आता रमाकडे बघतो. आणि त्यानंतर आता राग येऊन अक्षय रमाला म्हणतो की तू काय बोलतेस कळते का? सण आता तोंडावर आलाय आणि तू म्हणते की आपल्याला एक दिवस बाहेर जायचंय. आणि त्यानंतर आता लगेच रागाने अक्षय म्हणतो की तुला काही वाटतं का? आणि असं कसं बोलतेस तू मला तिकडे जायचं म्हणून, आणि मला यातलं काहीच सांगू नको असे म्हणत आता अक्षय पुन्हा प्रेमाने म्हणतो की तुला जायचं ना तर मग जा ना, पण तू हक्काने माझ्याकडे बोल ना आणि सांग ना. तर आता अक्षय रमाकडे म्हणजे माहीकडे बघत हसू लागतो. तर माहीला खूप आनंद झालेला असतो. अक्षय म्हणतो की हक्काने विचार. तर रमा म्हणते की मी एक दिवस आईकडे जाणार म्हणजे जाणार, मला कोणीच नाही अडू शकत. तर अक्षय म्हणतो असं. तर आता माही देखील खुश झालेली असते. आणि अक्षय म्हणतो की जा की तू आईकडे महिन्यातने एक दिवस नाही तर तुला वाटेल ना तेवढे दिवस जा. आणि अक्षय म्हणतो जा ना, तुझी आई आहे ती, आणि तू जर गेली ना फक्त सणाला ये असे म्हणत अक्षय आता माहीचे डोळे पुसतो. आणि अक्षयचे ते बोलणे ऐकताच पटकन आता माही ही अक्षयला मिठी मारते आणि माहीला पुन्हा खूप रडू कोसळत असते. भरल्या डोळ्यांनी माही अक्षयच्या मिठीत येऊन म्हणते की या गुढीपाडव्याला तुमची रमा तुमच्या सोबत असेल. आणि ते ऐकून आता अक्षयला देखील आनंद झालेला असतो. आणि त्यानंतर आता माही ही सीमाच्या रूममध्ये येते आणि माहीने आता तिचा पहिलाच माहीचा ड्रेस जीन्स आणि ब्लेझर घातलेलं असतं. पटकन आता सीमा ही आतमध्ये येताच माहीकडे बघते आणि म्हणते की माही तू आम्हाला सोडून बिडून चाललीस की काय? माही म्हणते की क्यूट आंटी ऐक ना, अगं माझ्या घरी थोडासा प्रॉब्लेम झालाय तेव्हा मला जावं लागेल. मी इथे रमा बनून राहते ना ते मला आवडतंयच. आणि माही म्हणते की पण मला आता माझ्या घरी जावं लागेल. अक्षयनं मी खोटं सांगितलंय, मी माझ्या माहेरी चालली आहे म्हणून, पण मला माझ्या घरी जायचंय. आणि रमाच्या माहेरी नाही तर मला माहीच्या माहेरी जायचंय. आणि माही म्हणते की अक्षयने जर काही आग्रह केला मला तिकडे जायचंय तर त्याला प्लीज तू थांबवशील का क्यूट आंटी? असे आता माही ही सीमाला बोलते. आणि सीमा काळजी करत म्हणते की ते सगळं मी करील, पण तू पुन्हा परत रमा बनून येशील ना? तर आता माही ही सीमाकडे बघते. सीमा म्हणते हे बघ माही, तू रमा बनून अख्खं आयुष्य आम्हाला दिलं, अक्षयला दिलं. सीमा म्हणते तेव्हा मी तुला एक दिवस नाही देणार का? अगं जा तू व्यवस्थित तुझे सगळे कामं करून घे आणि पुन्हा ये. आणि त्यानंतर सीमाकडे बघत आता माही म्हणते की क्यूट आंटी अगं मला आईचं प्रेम कधीच नाही मिळालं, ते तुझ्याकडून मिळालं. आणि पुन्हा आता सीमाची माही आता आभार मानते. आणि त्यानंतर आता सीमा माहीचा हात तिच्या डोक्यावर ठेवत म्हणते की हे बघ माही तुम्हाला शपथ दे की तू पुन्हा येशील म्हणून. तर आता माही म्हणते की काय क्यूट आंटी, हे असं काही नसतं, उलट तूच माझ्या डोक्यावर ठेवून हात ठेवून मला आशीर्वाद दे. मी ज्या कामासाठी चालले ना ते काम अगदी व्यवस्थित होईल म्हणून. तेव्हा आता सीमा ही पुन्हा माहीकडे बघते. आणि त्यानंतर आता प्रेमाने माही ही सीमाचा हात आता आपल्या हातात धरून कुरवाळू लागते आणि म्हणते की आता हा हात कधी हातात धरता येईल काय माहिती. सीमा म्हणते काय बोलतेस तू माही? आणि त्यानंतर आता सीमा म्हणते की म्हणजे तू
तू सगळ्यांना सोडून एक दिवस जाणार आहे ना? तर माही म्हणते की मी 1 दिवस नाही 3 दिवस जाणार आहे. माही म्हणते मलासुद्धा करमणार नाही, तुम्हालासुद्धा करमणार नाही, पण माझा नाविलाज आहे, मला जावं लागणार आहे. आणि लगेच आता सीमा म्हणते मी वाट बघेन आणि सीमा ही माहीच्या कपाळाचा किस घेते आणि ती सगळी हकीकत आता माही रमाला सांगते आणि म्हणते की खरं तर त्यानंतर मी तुला शोधायला इथपर्यंत आली, कारण मी नील आणि देविकाला चांगलं ओळखते रमा, आणि मी नील आणि देविकाला चांगली ओळखत असल्यामुळे मला ना थोडा संशय आला होता की ते तुला इथेच ठेवतील आणि म्हणून मी इकडे आली असे माही रमाला सांगते. आणि त्यानंतर आता माही म्हणते की रमा मला तुझ्याकडे बघून खूप छान वाटतंय. आणि माही म्हणते की जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असते आणि ती गोष्ट आपल्या डोळ्यासमोर आल्यानंतर आपल्याला जसा आनंद होतो ना तसा आनंद मला होतोय असे माही आता रमाला सांगते. आणि त्यानंतर आता इकडे रमाच्या हाताला खूप लागलेले असल्याचे आता माहीच्या लक्षात येते आणि माही म्हणते की रमा अगं तुला खूप लागलंय, तू एक काम कर, तू इथेच बस, मी आले. आणि आता माही ही रमासाठी ऑइंटमेंट घेऊन येते आणि तो रमाच्या हाताला लावते. त्यानंतर प्रेमाने रमा आता माहीकडे बघू लागते आणि त्यानंतर आता रमा म्हणते की मला हे सगळं काय चाललंय ना ते अजिबात कळत नाहीये. तेव्हा आता माही सांगते की मी तुला सांगते हे सगळं काय चाललंय ते. त्यानंतर माही ही आता रमासमोर खुर्चीवर बसते आणि त्यानंतर आता माही म्हणते की रमा त्या दिवशी तू 5 गणीला जाण्यासाठी अक्षयची वाट बघत होती. आणि त्यानंतर आता माही म्हणते की आम्ही सुद्धा म्हणजे नील आणि मी माझ्या गाडीतून तिकडे आलो होतो, म्हणजे गाडी हा नील चालवत होता. आणि त्यानंतर आता ड्रग्ज पिऊन नील हा गाडी चालवत होता. तो खूप फास्टली गाडी चालवत होता आणि स्टेरिंग सोडून गाडी चालवत होता. आणि त्यानंतर तेवढ्यात तू आता समोरून जात होती तर तेवढ्यात नीलची गाडी तुझ्या अंगावरून गेली आणि तू खोल पुलावरून खाली पडली. आणि तू खोल दरीत पडल्यानंतर इकडे सगळेजण तुझ्याकडे धाव घेतली, पण त्याच वेळेस आता मी गाडीमध्ये होते आणि तू मला पाठमोरी होती तेव्हा मला तू दिसली नाहीस. त्यानंतर आता नील तिथे आला आणि म्हणाला की हे बघ मी सगळं काही मॅनेज करतो, तू गाडीत जाऊन बस. आणि त्याने मला गाडीत जाऊन बसायला सांगितलं. त्यानंतर नील पुन्हा पाठीमागे आला आणि तू आता एकदम सेफ आहे आणि तुला काहीच झालं नाही असे आता नीलने मला सांगितलं. तेव्हा मी टेन्शन फ्री झाले असे आता सगळी हकीकत माही ही आता रमाला सांगते. आणि त्यानंतर आता माही म्हणते की नील मला खोटं बोलला रमा. आणि त्यानंतर ना दुसऱ्या दिवशी माझी एंगेजमेंट होती. देविकाने माझी एंगेजमेंट ना दुसऱ्या मुलासोबत ठेवली होती आणि मला त्या मुलासोबत एंगेजमेंट करायची नव्हती, म्हणून एंगेजमेंटच्या त्या दिवशी मी बाईकवरून दुसरा ड्रेस घालून तेथून आता पळून गेली. आणि त्यानंतर आता माही म्हणते की जेव्हा मी घरातून बाहेर पडले ना तेव्हा आता नीलने मला सांगितले की आपण काही दिवस लग्न नाही करू शकत, मला काही प्रॉब्लेम्स आहेत. आणि त्याने त्याचे प्रॉब्लेम्स देखील सांगितले. आणि त्यानंतर मग मी एका हॉटेलमध्ये ड्रिंक्स करण्यासाठी गेले. तिथे ड्रिंक्स केल्यानंतर आता बिलाचे पैसे भरण्यासाठी मी क्रेडिट कार्ड दिलं, पण क्रेडिट कार्ड हे चालत नाही आणि ते बंद पडल्याचे मॅनेजरने मला सांगितलं. तेव्हा मला हॉटेलचे पैसे देण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते, म्हणून मी नीलला फोन केला. आणि त्यानंतर आता मी नीलला फोन केला, पण नील माझा फोन काही उचलत नव्हता, तो मला इग्नोर करत होता. तेव्हा आता मी काय करावे आणि काय नाही मला कळत नव्हतं. त्यानंतर कशीबशी मी मंदिरात गेले आणि मंदिरात एका पायरीवरती मी बसलेले होते. आणि त्यानंतर मला क्यूट आंटी भेटली. क्यूट आंटीने मला बघितलं आणि क्यूट आंटीला वाटलं की मीच तुमची रमा आहे म्हणून, आणि तिने मला रमा अशीच हाक मारली. आणि त्यावेळेस तुमच्या घरी कळलं होतं की रमाचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि रमा काही सापडत नाही आहे. रमाचं काय झालं हे कुणालाच माहीत नाही आहे, हे तुमच्या घरी सगळ्यांना माहीत झालं होतं. आणि सगळ्यांना असंच वाटत होतं की मी सापडत नाही आहे आणि मी माझं काय झालं असेल, सगळ्या जणांना काळजी लागून राहिली होती. आणि त्याच वेळेस क्यूट आंटीने मला बघितलं होतं आणि सगळ्यांना असंच वाटत होतं की तू आता पुन्हा परत कधीच नाही येणार रमा. आणि त्यानंतर आता तुझ्या घरचे खूप तुझ्यावरती प्रेम करत होते रमा, वेड्यासारखी तुला ते शोधत होते. तर अक्षय आता आनंदला घेऊन आता प्रत्येक हॉटेल मालकाला आणि प्रत्येक टपरीवाल्याला कसा तुझा फोटो दाखवतात आणि वेड्यासारखा विचारत होता या मुलीला कुठे बघितलंय का. आणि सगळेजण तुझ्या प्रेमासाठी तुला शोधण्यासाठी कसे वेडे झाले होते हे आता माही ही रमाला सांगते. आणि त्यानंतर आता सीमाने माहीला त्यांच्या घरी आणलेली असते आणि तुझा
फोटो दाखवलेला असतो। त्यानंतर आता सीमाने माहीला सांगितलेले असते की तू अगदी रमासारखी दिसतेस आणि ज्यावेळेस मी तुझा फोटो बघितला त्यावेळेस मी सुद्धा अवाक झालेली असते, कारण त्यावेळेस तुझा फोटो बघून तू तर सेम माझ्यासारखी दिसत आहे हे मला समजलं। आणि त्यानंतर मग क्यूट आंटीने म्हणजे सीमा काकूने मला ही माहीचं रमा बनवलं आणि क्यूट आंटीने मला सांगितलं की तू रमा बनवू शकतेस। आणि त्यानंतर मग मला हा तुमच्या घरातील माणसांच्या फोटोचा अल्बम दिला गेला आणि त्यानंतर कोणकोणत्या नावाने ओळखतात, कुणाकुणाला कोण आहे हे सगळं मला सांगितलं गेलं। ही जान्हवी ताई, हे शशिकांत बाबा आणि हा आभ्या आहे, पंकज काका, सगळ्यांची नावं मला सांगितलं। आणि त्यानंतर मला त्यांनी रामाची प्रत्येक एक ना एक गोष्ट शिकवली। आभ्याने कशी रामासारखी टिकली लावायला शिकवली ते सगळं आता माही ही रामाला सांगत असते। आणि खऱ्या अर्थाने मुकादमाच्या घरात आपण रमा कसं बनलो हे सगळी हकीकत आता माहीने रामाला सांगितलेली असते। आणि त्यानंतर इकडे अक्षय हा विचारात पडतो की सकाळपासून रमा आईकडे गेले पण तिचा मला एकही फोन नाही किंवा काही मेसेजेस नाही, माझी आठवण तिला येत असेल का? आणि त्यानंतर इकडे आता अक्षय म्हणतो की जाऊ दे, तिच्या फोनची वाट बघत बसण्यापेक्षा मीच तिला फोन लावतो असे म्हणत अक्षय त्याचा मोबाईल घेऊन आता माहीला फोन लावतो। आणि माहीला फोन लावल्यानंतर लगेच आता माही ही रामाला म्हणते की हे बघ तुझ्या अक्षयचा फोन आला। आणि लगेच आता माही ही रमाकडे बघते आणि तिला आता फोन देते। तर इकडे तेवढ्यात नील हा खालून वर येऊ लागतो आणि इकडे आता नील हा वर येऊ लागताच आणि त्याच वेळेस आता माहीने रमाला सांगितलेलं असतं की तुझ्या अक्षयचा फोन रमा फोन घे। आणि त्याच वेळेस आता अक्षय तो आवाज ऐकताच विचार करतो की रमाच्या फोनमध्ये असा घुमण्याचा खोलीचा आवाज कसा येतोय। आणि त्याच वेळेस आता कुणीतरी येत असल्याचा संशय आता माहीला येतो आणि माही लगेच आता रमाला म्हणते की कुणीतरी येतंय। आणि तेवढ्यात आता नील हा धावत पळत तिथे आलेला असतो आणि समोर आता बघताच आता नीलला मोठा धक्का बसलेला असतो। तर आता माहीने रमाला आता देविका आणि नीलच्या तावडीतून सोडून आता सगळी हकीकत सांगितलेली असते। तेव्हा आता नीलच्या तावडीतून रमाची सुटका करत गुढीपाडव्याला प्रेमाने आता माही ही रमा आणि अक्षयची कशी भेट घडवते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।